તળોદા તાલુકાના રાવલાપાણી ગામે લોકો પાણી માટે મારી રહ્યા છે વલખા। આજે વાત કરી છે વિકાસના દાવાઓ વચ્ચે તરસ્યા મહારાષ્ટ્રની। એક તરફ આઝાદીના અમૃત મહોત્સવની વાતો થાય છે ત્યારે બીજી તરફ શહીદોની ભૂમિ પર જ લોકોને પીવાના પાણી માટે વલખા મારવા પડી રહ્યા છે। જી હા, અમે વાત કરી રહ્યા છીએ તળોદા તાલુકાના રાવલાપાણી ગામની। समाचार विगतवार જોઈએ તો મહારાષ્ટ્રના નંદુરબાર જિલ્લાના તળોદા તાલુકામાં આવેલું રાવલાપાણી ગામ આજે પાણીની ભયાનક સમસ્યાનો સામનો કરી રહ્યું છે। પરિસ્થિતિ એટલી હદે વણસી છે કે તળોદા તાલુકાનું રાવલાપાણી સ્થાન આદિવાસી સ્વતંત્ર સંઘર્ષના ઇતિહાસમાં અત્યંત મહત્વપૂર્ણ માનવામાં આવે છે। 2 માર્ચ 1943ના રોજ અહીં બ્રિટિશ શાસન વિરુદ્ધ આંદોલન કરનાર આદિવાસી સત્યાગ્રહીઓ પર બેફામ ગોળીબાર કરવામાં આવ્યો। આ ઘટનામાં અનેકો આદિવાસીઓ શહીદ થયા અને સેંકડો ઘાયલ થયા, જેથી રાવલાપાણીની ધરતી આદિવાસી સમાજના શૌર્ય, ત્યાગ અને સ્વાભિમાનનું પ્રતીક ગણાય છે। દર વર્ષે 2 માર્ચના રોજ અહીં શહીદોને શ્રદ્ધાંજલિ આપવા હજારો નાગરિકો અહીં આવતા હોય છે અને સામાજિક, ધાર્મિક તેમજ સ્મૃતિ કાર્યક્રમ યોજવામાં આવે છે। અહીં આવતા પ્રવાસીઓ માટે પીવાના પાણીની સમસ્યા ઊભી થાય છે ત્યારે અહીંના લોકો હાથબારીપાડા વિસ્તારમાં સ્થાનિક લોકો નદીના પટમાં ખાડા કૂવા ખોદી ગંદા કે ડોળા પાણી કાઢી પોતાની તરસ બુઝાવવા મજબૂર બન્યા છે। આ સ્થિતિની ગંભીરતા જોઈ યુવા ક્રાંતિ નંદુરબાર સંગઠનના અધ્યક્ષ અને સભ્યોએ રૂબરૂ મુલાકાત લીધી। ગ્રામજનોની હાલાકી જોઈ સંગઠનના હોદ્દેદારોમાં ભારે રોષ જોવા મળ્યો છે। યુવા ક્રાંતિ સંગઠને સ્થાનિક તંત્ર સામે રોષ વ્યક્ત કરતા સ્પષ્ટ શબ્દોમાં ચીમકી આપી છે કે તાત્કાલિક ધોરણે ગામમાં પીવાના પાણીની વૈકલ્પિક વ્યવસ્થા કરવામાં આવે। જો આગામી દિવસોમાં સમસ્યાનો કાયમી ઉકેલ નહીં આવે તો ઉગ્ર આંદોલન છેડવામાં આવશે, જેની સંપૂર્ણ જવાબદારી તંત્રની રહેશે। હવે સવાલ એ થાય છે, શું તંત્ર આ ગરીબ આદિવાસીને ગ્રામીણ જનતાની તરસ छिपावશે કે પછી દર ઉનાળાની જેમ આ વર્ષે પણ કાગળ પર જ યુદ્ધનો ચાલશે? રાવલાપાણીની જનતા અત્યારે તો માત્ર એક જ આશા રાખી બેઠી છે કે રાવલાપાણી ગામમાં પાણીની સુવિધા ક્યારે થશે। રિપોર્ટર સુહાસ રવિ, કુકરમુંડા, તાપી। आपकी जय जय आदिवासी। आज आमच्या ठरल्याप्रमाणे युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने एक आव्हान करण्यात आलं होतं। रावलापाणी या ठिकाणी जाऊन एक स्वच्छता मोहीम राबवावी असं एक निश्चित झालं होतं। त्या अनुषंगाने आमची सगळी जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही रावलापाणी जात असताना हातबारी हे गाव अवघ्या 2 ते 3 किलोमीटर रावलापाणीहून 2-3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। त्या ठिकाणी एक 10 गज चित्र या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आहे। मित्रांनो, आम्ही रस्त्याने जात असताना या ठिकाणी हे लहान लहान पोरं पाणी घेऊन जात असताना आमच्या लक्षात आल्यानंतर म्हटलं हे पाणी कुठून आणतायत, असं करून आम्ही रस्त्याच्या इथे गाड्या लावल्या आणि आम्ही हे चित्र बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, खरं तर सांगायला दुःख वाटतं, खूप खेदही वाटते की रावलापाणीचा इतिहास पाहिला तर वेगळं सांगण्याची गरज नाही। आम्ही पूर्ण रस्त्या याच्यावर आम्ही सविस्तर बोलणार आहोत, परंतु या लहान लहान जे बालक आहे यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर ते यांनी आम्हाला सांगितलं की हे जे पाणी आहे एवढं घाटातून तुम्ही कसं काय घेऊन जातात असं। तर हे सकाळपासून हे पाणी घेऊन जात आहेत। ते उद्या स्मृतीस्थळाकडे काही लोक जिल्ह्याभरातून काही राज्यातून लोक येणार आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी असं या निझरा नदीच्या नदी पात्रामधून हे पाणी वरती घेऊन जात आहेत। त्यांच्या घरी ठेवणार आणि तिथून हे पाणी जे येणारे पाहुणे आहेत त्यांना द्यायचं असं त्या लहान लहान बालके यांनी सांगून दाखवलं। त्याही माध्यमातून माझ्या या ठिकाणी हे जे चित्र आहे गेल्या अनेक वर्षापासून यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी असे अनेक वर्षापासून हे मागणी करतात। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली गेली नाही, त्याही पलीकडे इथे रस्त्याची व्यवस्था नाही। मी या बालकांशी मी संवाद साधणार आहे की बाया हे पाय किती गेले देख बघते तुम वेगळे बाठे जाय वेगळे होते ना हा वेगळे वेगळे होते। आणि एका आजूबाजू हात पंप पे काय नाही काय ना हात पंप पिणं पाणी हे देखे हे देख होत नाही काय ते असं चित्र हे म्हणजे सकाळपासून हे पाणी या ठिकाणून घेऊन जात आहेत। आणि हे फक्त प्रेम, माया, दया
या प्रेम भावनेतून लोकांना येणाऱ्या लोकांना त्यांच्या माध्यमातून सेवा व्हावी हा एकच उद्देश या माध्यमातून दिसून येतो आहे मित्रांनो. तर खरं तर अशा पवित्र भूमीमध्ये जर अशी चित्र निर्माण होत असेल तर हे कुठेतरी शासनाने विचार करण्याचे भाग या ठिकाणी निर्माण होतो आहे. या ठिकाणी बाबा आले आहे, बाबांकडून पण मी काही गोष्टी जाणणार आहे. ते बाबा हे होत आहे द्वितीय शून्य हो ये हातबारे गावर वासी तुम रेवासी किती वर्षापासून हे होता आमो ते दादा हिसाब बाबांनी म्हणजे 81 मृत व्हायचा दादा 81 एक्क्याऐंशी निकाल होय मग नाही हे बघूया 1981 पासून या गावामध्ये ते राहत आहेत. म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नाही तेव्हापासून या रावला पाणीच्या रस्त्यावर हे हातबारी म्हणून गाव आहे. तिथे हे अनेक वर्षापासून या ठिकाणी रहिवास आहे, तरी त्यांना साधे रस्ते नाही, पाणी नाही. आणि आपण बघू शकतायत निस्वार्थपणे सेवा बजावण्याकरिता हे जे लोक आहेत, हे लोक जिल्हाभरातून येणार जे समाज आहे त्यांना पाणी देण्यासाठी हे सकाळपासून पाण्याची वाहतूक करतात. ते किती विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो. साधा पाण्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली नाही. टँकर येऊ शकतात, टँकरची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही. असं एकंदरीत चित्र जर बघितलं मित्रांनो, आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू की एक तुम्ही पंपे मंजूर काही नाही दादा पंप ह्याने मेन कीज ने पाहिजे दादा हो काही नाही पोरिया मग तारासको थांबू आम्ही महावणार ह्यांचा 1000 दुनिया विचार आहे बिचारकी को बागे बागे पोते वगैरे आज तो मिनिट काल पिवडावणार आहे पाय. म्हणजे किती जबरदस्त परिस्थिती आहे की आज सकाळपासून हे पाणी भरता आहेत आणि उद्या येणाऱ्या पाहुण्यांना हे पाणी देण्यासाठी म्हणजे हे समाजामध्ये एकीकडे आपण पाहतो की जरी ही दुःखद परिस्थिती असेल तरी एक समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांच्या भावना किती निस्वार्थ आहे की येणाऱ्या लोकांची सेवा बजावण्यासाठी म्हणजे सकाळपासून ते लोक एक सेवेच्या भावनेने या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे माझ्या या माध्यमातून शासनाला एवढंच विनंती आहे की अनेक वर्षापासून हे प्रलंबित जे प्रश्न आहे, या मूलभूत गरजा आहे, हे मोठे प्रश्न नाही, साधा हात पंप तरी होणे गरजेचे आहे. तर या माध्यमातून आम्ही एवढंच शासनाला एवढंच विनंती करू, आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आम्ही एक जन आंदोलन तर उभारणार आहोत, पण येत्या काही दिवसामध्ये या गावामध्ये पाण्याचा प्रश्न जर तातडीने सोडवला नाही तर आम्ही या माध्यमातून शासनाला आम्ही इशारा देतो आहे की हे चित्र येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बदललं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत.